ॲक्च्युली मी हेअर ट्रिमिंग करून आता निघालो आहे बॅझिलिका क्रिसमस मार्केट बघायला. आणि हे पूर्णपणे मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता, पूर्ण सुनसान आहे. मेट्रो 49 मला पकडायची आहे, माहीत नाही आता पुढे काय होईल ते बघूया. मेट्रो 49 जी पुढच्या 15 मिनिटाची स्केड्यूल आहे. केलेनफोल्ड स्टेशनवरतून मी मेट्रो पकडून सिटी डाऊनटाऊनकडे जायला निघालो. मेट्रोचा एरिया पूर्णपणे सुनसान होता. रात्रीचे 6-7:30 वाजले होते, पण तरी बहुतेक क्रिसमसमुळे सगळ्यांच्या सुट्ट्या असल्यामुळे लोकांची गर्दी खूप कमी झाली होती. ऑलमोस्ट पूर्ण मेट्रो जी आहे ती खाली आहे. 15 मिनिटांचा टाइम आहे हिला सुटायला. बघू शकताय फक्त एक आजी बसलेली आहे. पंधरा मिनिटांचा प्रवास करून मी डाऊनटाऊनपर्यंत येऊन पोचलो. आणि डाऊनटाऊनमध्ये आल्यावर समजलं, अरे तिकडे जी गर्दी नाही ती सगळी इकडे आली का काय. प्रचंड गर्दीचं वातावरण होतं. थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच. तर हे आहे बॅझिलिका क्रिसमस मार्केट. इथे सगळीकडे लाइटिंग वगैरे केलेली होती, त्याच्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रकाश होता आणि प्रचंड गर्दी. सगळ्या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स लावलेले होते आणि हे स्टॉल्स बघण्यासाठी बाहेरून आलेले पण टुरिस्ट दिसत होते. हे असे छोटे छोटे स्टॉल्स होते जिथे शोभेच्या वस्तू मिळतात. हे तर मला आपल्याकडचे लिंबू मिरची लावतात तसं काहीतरी दिसत होतं. हे यांचं चर्च आहे. या चर्चवरती लाइटिंग केली जाते. जे मध्ये नंबर्स दिसत आहेत ते दाखवत आहे की पुढचा लाईट शो किती मिनिटांनी चालू होईल. 3-3.5 मिनिटानंतर पुढचा लाईट शो चालू होणार होता. तोपर्यंत मी विचार केला की चला आपण थोडंसं मार्केट फिरूया. या शॉपमध्ये सगळ्या लव्हेंडर कलर्सच्या किंवा लव्हेंडर शेड्समधल्या वस्तू होत्या, त्याच्यामुळे थोडंसं बघायला अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. पण वस्तूंच्या किमती बघितल्या तर खूपच महाग होत्या. त्या शॉपचं नावसुद्धा लव्हेंडर होतं. हे पेपरिका शॉप होतं. इथे सगळे लाल मिरचीचे प्रोडक्ट्स अवेलेबल होते. त्यांनी पूर्ण शॉपला कलर पण लाल दिलेला होता. आणि आता इथे LED लाईट शो चालू होणार होता 7 सेकंदामध्ये आणि हा LED लाईट शो चालू झाला. 3D लाईट शो होता. तो बघायला खूप मजा वाटत होती. त्यांचं म्युझिक पण खूप छान होतं. जवळजवळ 5 मिनिटाचा व्हिडिओ होता.
5 मिनिटाचा LED शो झाला आणि मी पुढे जायला निघालो. पुढे पण अनेक भेटवस्तू किंवा शोभेच्या वस्तूचे दुकानं होते, पण फक्त बघायचं काम केलं, घेतलं काहीच नाही. अतिशय सुंदर कलाकृती असलेले सगळे दुकानं होते. छोटे छोटे हाताने बनवलेले, म्हणजे ज्याला हँडक्राफ्ट म्हणतो आपण, अशा सगळ्या वस्तू दिसत होत्या. दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होत्या, पण किमती पण तशाच होत्या, त्याच्यामुळं घेणं अवॉइड केलं. हा एक एंट्रन्स आहे मार्केटमध्ये जाण्याचा. लांगोस हे इकडचं एक फेमस स्ट्रीट फूड आणि दी विनो हे एक गरम वाईन मिळण्याचं ठिकाण. एक मोठा असं जायंट व्हील तिथे होतं, आकाश पाळणं ज्याला आपण मराठीत म्हणतो. पण त्या आकाश पाळण्यामध्ये बसण्यासाठी प्रचंड गर्दी होती. नंतर मी सहज म्हटलं तिकीट किती आहे बघूया. तर इथे तुम्हाला दिसेल 4,900 HUF, हंगेरियन फ्रँक म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या भारतीय चलनानुसार 1,500 रुपये. बसायची इच्छा होती, पण गर्दीमुळं अवॉइड केलं. ही एक छोटीशी गाडी सगळ्यांचं आकर्षण बनली होती. क्रिसमसमुळं त्यांनी त्यांची गाडी मस्त डेकोरेट केली होती. सगळीकडे फिरून झाल्यानंतर खूप भूक लागली होती, त्याच्यामुळं पंजाब तंदूर नावाचं रेस्टॉरंट शोधायला सुरुवात केली. जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावरती होतं. अंतर कमी होतं, पण ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळं जास्त वेळ लागला. आणि फायनली मी पंजाब तंदूर हे रेस्टॉरंटपाशी येऊन थांबलो. मस्तपैकी छोले मसाला आणि गार्लिक नान ऑर्डर केलं आणि तब्येतशीर जेवण केलं. नंतर जिरा राईस पण मागवला होता. उरलेला भात पार्सल करून घेतला आणि घरी जायच्या दिशेने निघालो. पुन्हा मेट्रो स्टेशनवरती आलो आणि मेट्रोपासून बस आणि बसपासून हॉटेल, अशा प्रकारे माझा प्रवास पूर्ण केला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.